समीर बेडरूममध्ये सोफ्यावर मागे डोके ठेवून बसला होता. आईने जे केलं त्याचाच विचारात होता तो. तेवढ्यात फोन वाजला. हां अंकित बोल, समीर म्हणाला. काय रे, काय झालं होतं? ऑफिसमधून अचानक गेलास? ऑफिस बॉयने सांगितलं तू घाईत गेला म्हणून, अंकित म्हणाला. काही नाही रे, समीर नाराजीतच म्हणाला. सम्या काय झालं? तुझा आवाज असा का येतोय? मित्राला नाही सांगणार का लेका? अंकित म्हणाला. आईची तब्येत बिघडली होती, समीर म्हणाला. का, काय झालं काकूंना? काल तर बऱ्या होत्या, आता ठीक आहेत का? अंकित म्हणाला. आईने सकाळपासून काही खाल्लं नाही आहे. लग्नासाठी होकार हवा आहे तिला, नाहीतर जेवणार नाही बोलते, समीर म्हणाला. ओ असं आहे तर देऊन टाक केले का मग होकार? अंकित म्हणाला. हॉट अंकित, तू पण? तुला सगळं माहीत आहे तरीही? समीर म्हणाला. हो तरीही मला कळतंय समीर, तुझं आजही तिच्यावर प्रेम आहे, म्हणून तू कोणत्याच मुलीला भावही दिला नाहीस की बघितलंही नाही. काय तिचं नाव? हां शनया. ती किती मागे लागली तुझ्या, तरीही तू तिला टाळतोय. यावरून समजतं की तू फक्त तिच्यावरच प्रेम करतो. दुसरी कुठलीही मुलगी तुला तुझ्या आयुष्यात नको आहे, अंकित म्हणाला. नाही तसं काही नाही, समीर म्हणाला. कोणाला फसवतोय का? आई बाबा ही खुश आहेत ना, त्यांच्यासाठी तर कर. आणि मला नाही वाटत तिच्या आयुष्यात कोणी असेल. मी आधीही बोललो की तुझा गैरसमज झाला असेल, अंकित म्हणाला. समीर गप्पच. एक काम कर, तू लग्न कर तिच्याशीच, तुझा बदला म्हणून. आई बाबाही खुश आणि तुझा बदलाही घेता येईल. अंकितने त्याला अडवाईस दिली. अंकित म्हणतच. एकदा का लग्न झालं ना की नक्की खरं काय ते तुला समजेल. खरं लवकरच बाहेर येईल. तू सगळं काही विसरून जाशील. तुझं प्रेम तुझ्याजवळ असेल आणि जर खरंच तिने तुझा विश्वासघात केला असेल तर तिला शिक्षाही मिळेल. बघतो मी, समीर म्हणाला. ओके बाय, सी यू टुमॉरो. काकूची काळजी घे, जास्त विचार नको करू, अंकित म्हणाला. हो बाय, समीर विचारातच हरवला. काही वेळाने तो जेवायला खाली आला. बाबांना बघून. बाबा आईने जेवण केलं का? समीर म्हणाला. नाही अजून, ती नाही ऐकणार. जोपर्यंत तू हो बोलत नाही तोपर्यंत तिचं असंच चालणार. चेहऱ्यावरचं हसू लपवत नाटक करत बाबा म्हणाले. बर बघतो मी, म्हणत समीर जेवणाचं ताट घेऊन मीनाताईच्या खोलीत गेला. आई जेवून घे, समीर म्हणाला. ती गप्पच. ठीक आहे, मी तयार आहे लग्नाला, तो मनावर दगड ठेवून बोलला. पण याचा बदला तो नित्याकडून व्याजासकट घेणार होता. खा आता तरी. खरंच खरंच बोलतोय ना तू? तू खरंच लग्नाला तयार आहेस? मीनाताई म्हणाल. मनात तर त्या नाचू काय असं करत होत्या. हां आत्ता जेवून घे, मग मेडिसिन पण घ्यायची आहेत, म्हणून त्याने मीनाताईंना घास भरवला. खूप खूप धन्यवाद बाळा, गुणाचं माझं पोर, नेहमी खुश राहा. मीनाताई कौतुकाने म्हणाले. खूप चांगला निर्णय आहे बाळा, आणि ती तुझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे. मागून आलेल्या बाबांनी त्याच्या केसावर हात फिरवला. हा मला झोप येते, झोपायला जातो मी. गुड नाईट आई, गुड नाईट बाबा म्हणत थोडा ना खुशीतच तो तेथून गेला. झालं का मनासारखं? कमलाकर राव म्हणाले. हो खूप खुश आहे मी, माझ्या मुलाचं लग्न होणार. खुश तर असेलच मी. हा आता थोडा नाराज आहे, तो पण मला नित्यावर पूर्ण विश्वास आहे. ती त्याला नेहमी आनंदी ठेवेल, कुठेच कमी पडणार नाही. निरोप द्या लवकर नित्याच्या घरी, सांगा आमचा होकार आहे, मीनाताई खुश होत म्हणाले. हा कळवितो मी त्यांना. कमलाकर राव पण खुश होतात. त्यांची आणि वसंतराव यांची मैत्री आता नात्यात बदलणार होती. नित्या खूप गुणी आहे, ती समीरला सांभाळून घेईल. त्यांना वाटत होतं. नित्याच्या घरी सगळे जेवायला बसले होते. जेवण आटपतच आलं होतं. नित्या कशी आहे ग प्रिया? आजकाल येत नाही बघ ती भेटायला, सुमितीताई म्हणाल्या. ठीक आहे ती, अन काकू पण. तिने तिचे सॉफ्टवेअर डेव्हलपिंगचं कोचिंग स्टार्ट केले ना, ती त्यातच बिझी असते. इंटरव्ह्यू पण देत असते जॉबसाठी, त्यामुळे तिला वेळ नसतो, म्हणून येत नाही ती, नित्या म्हणाली. हो का? चांगलं, लेकी कमवायला धडपड करतात, बघून बरं वाटतं, सुमितीताई म्हणाल्या. नित्या पुढच्या महिन्यात तुला कॉलेजला सुट्ट्या लागतील ना, वसंतराव म्हणाले. हो बाबा, हे काही दिवस सबमिनेशन वगैरे आहेत स्टुडंटचे, त्यानंतर त्यांच्या एक्झाम अँड दिवाळीचे हॉलिडेज आहेत. 1.5 महिने, नित्या म्हणाली. अच्छा, वसंतराव म्हणाले. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. बाबा हसतच फोनकडे बघत होते. त्यांच्या मित्राचा फोन होता. कोणाचा आहे हो? सुमितीताई म्हणाल्या. कमलाकर राव. कमलाकर, वसंतराव म्हणाले. हॅलो कमलाकर, काय म्हणतो? वसंतराव म्हणाले. हो का? अरे वा, काय बोलताहेत?
हो भाऊजी, सुमितीताई म्हणाले. थांब म्हणून त्यांनी तिला हातानेच इशारा केला. बरं बरं ठीक आहे, कळवतो. वहिनीला नमस्कार सांगा, वसंतराव म्हणाले. काय झालं हो, सुमितीताई म्हणाले. अगं त्यांच्याकडून नित्यसाठी होकार आला. सबने आज सांगितलं तसं त्यांना तेच सांगायला फोन केला होता त्याने, वसंतराव खुशीतच म्हणाले. अहो खूप चांगली गोष्ट आहे ही, सुमितीताई म्हणाले. त्यांचं नित्याकडे लक्ष नव्हतं. ती त्यांच्या आईवडिलाकडे त्याच्या खुश झालेल्या चेहऱ्याकडे बघत होती. त्या दोघांचे जेव्हा लक्ष गेले, दोघे एक शांत झाले. नित्या, तुझा काय निर्णय आहे बाळा, वसंतराव म्हणाले. बाबा मी तयार आहे लग्नात. तिने तर आधीच ठरवलं होतं. जर त्याच्याकडून होकार असेल तर ती सुद्धा तयार आहे. नित्या, बाळा खूप चांगला निर्णय आहे. खुश राहशील त्यांच्या घरी. अगदी आपल्या मुलीसारखे वागवतील तुला, वसंतराव म्हणाले. हां नित्या, माझं बाळ खुश राहा, सुमितीताई म्हणाल्या. हां म्हणत तिने खाली मान घातली आणि उठून तिथून पळतच तिच्या रूममध्ये गेली. अगं हळू पडशील ना, एवढं काय लाजायचं. थांब मी देवापुढे साखर ठेवते, सुमितीताई म्हणाले. मीही आलोच त्यांना कळवून, म्हणत वसंतराव फोन लावत बाहेर गेले. नित्या धावतच रूममध्ये आली. दार लावून घेतलं आणि दाराला खेटून उभे राहिली. नकळत 2 थेंब गालावर उघळले. आनंद अश्रू होते की दुःखाचे कळतच नाही. नित्याने होकार तर दिला, पण तिला माहीत नव्हतं तिने होकार देऊन स्वतःवर संकट ओढून घेतले. आधीही सहन केलं आणि आताही कदाचित सहन करावे लागणार. काही चूक नसताना समीर त्याच्या प्रत्येक मनस्तापाचा बदला घेणार होता. तो तिला असं सोडणार नव्हता. पार्ट कसा वाटला नक्की सांगा. दोघांनीही होकार दिलाय, पण नक्की समीर त्याला भारी पडणार आहे. काय करतोय समीर, जाणून घेण्यासाठी वाचत राहा. कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.